कशा गेले? नामदेवाला बरोबर, नामदेवाच्या बरोबर गेले होते. 3 वेळ ज्ञानेश्वर देखील पंजाबात गेले. ज्ञानेश्वरी लिहिली कितव्या वर्षी? 11व्या वर्षी. आणि आज आपण एवढे मोठे झालो, आपल्याला शेंबड पुसायची अक्कल नाही आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि हे केलं आणि काय मागितलं आणि चालले निघून गेले. आपण आपले बसलोच आहे, पान सुपारी खात आणि गुटके खात तिथे एकांकडे सिगरेट ओढत बसलो. नामस्मरणापासून आपण दूर राहिलो. एक गोष्ट लक्षात ठेवा की नामस्मरण कुठलंही काम करा आपण, तरी नामस्मरण आणि करत करत आपले सगळे विकार कसे जातील एक सांगू, बिलकुल निश्चित जातात. आणि आपल्या कानावर त्याचा ध्वनी आपल्या घरात येतो. जो ज्या घरी राहत असेल तिथे येतो ना ध्वनी, आज येतो. आकाशात गुण शब्द, शब्दाला नाश नाही. भागवत तेवढ्या करताच तर लिहिला गेला हो. व्यासांचं या ठिकाणी वचन आहे, यदि हास्ती तदन्यत्र यन्ने हास्ती न कुत्रचित. माझ्या भागवतात आहे तेच इतरत्र आहे. जे भागवतात नाही ते कुठेच नाही, ते डोक्यात नाही. ज्या मूर्तीची पूजा केली त्याची पूजा अंबरीश राजा करत होते. ती मूर्ती राजस्थानमध्ये आहे, काकरोलीला. प्रसंग येईल आणि किती दिवशी त्या दिवशी येईल का, तेव्हा आपल्याला सांगू कुठे आहेत. तेव्हा तर सुखदेवजी महाराजांनी सांगितलं की 7 दिवसाचा अवधी आहे, पुष्कळ आहे. एक गोष्ट सांगू आपल्याला, आपल्याला सगळ्याला आपल्याला 7व्या दिवशी मारायचं आहे. आपण घाबरून जाल. आपण म्हणाल आलो नसतो तर बरं झालं असतं. ब्राह्मण वाक्य जनार्दन, आम्ही ब्राह्मण आहोत. प्रथम वेदी ऋग्वेदी ब्राह्मण आहोत आणि दोन्हीकडचे आईकडचे आजोबा आणि पित्याकडचे दोघेही संत होते आणि 24 तास नाव घेतो. मग खरं होणार का हो बाई? आपण उद्यापासून येणार नाही, मग आणखी लवकर जाण्याची शक्यता आहे. आपण घाबरू नका. त्या 7 दिवसात आम्ही आलो की नाही, आलोच ना. मग याचा अर्थ समजून घ्या. आपण प्रत्येकजण 7व्या दिवशी, सप्ताहाचे दिवस किती आहे? आज कोण वार आहे? बुधवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार संपलं. पुन्हा बुधवार येणार की नाही. म्हणजे यापैकी एखाद ज्या वारी आपण जाऊ तर आपण जाऊ तेव्हा एखादा मोबाईल घेऊन जा, बरोबर तिथे कामात पडेल. कारण आणि मग विचारा गेलो तो दिवस कोणता येईल? ज्या दिवशी आपण जाऊ तो 7वाच दिवस येईल. हिशोब घरी करून बघा. समजा मी बुधवारी मेलो किंवा मेली, कोणी म्हणणार नाही स्वतः करता. अभद्रासारखं काय बोलायचं? असं घरी जाऊन म्हणा, समजा हा राधे राधे महाराज बुधवारी मेला, तर 7वा दिवस कोणता येईल? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. प्रत्येक दिवशी मारून बघा. आपण चमत्कार बघाल की ज्या दिवशी जाईल तो 7वाच दिवस येईल. तर भागवताची भाषा समाधी भाषा आहे. ती समजली की आपल्याला भागवत सुरत नाही. आज आम्ही भागवत किती वर्षापासून करतो आपल्याला माहिती आहे? 70 वर्षापासून भागवत करताय. 72 झाले ती नाही पांडे काका? हो, 72 वर्ष झाले. मग आणि हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत, राजस्थानी 5-7 भाषेत बोलतो. मग अजून इतकं असं नका समजा फार हुशार झालो म्हणून. असे तर बुमठस प्रॉम्प्टिंग करतात, ऐकतो भागवत सांगतो. त्यामुळे तेव्हा आम्हाला असं नाही वाटत की भागवत आपल्यापासून सुटावं, नाही. याच्यामध्ये आणि भागवत चालूच राहते. आणि चमत्कार, हार्टचे पेशंट बायपास सर्जरी झालेली आहे, नागपूरला झालेली आहे. एकविरा होतं ते, आता होकाड झालेलं आहे तिथे. तेव्हा तर आपण काय शरीर धर्म होणार, शरीराचे कामं होत राहतील. त्याने आम्हाला आता घेऊन जरी गेला तरी लोक असं म्हणतील की फार लवकर गेला हो, आपण म्हणा चांगला पिकला होता, मेला गेला तर बरं झालं, दुसरा येईल भागवताला असं म्हणाल की नाही. म्हातारला तर झाला, आता तर गेला तर गेला. असं नाही म्हणणार की नाही, अरे अरे लवकर गेला विचारा, चाला परिपक्व झाला. आता काही असंही म्हणतो की एवढा म्हातारा झाला थेटगा बसतं पण अजून मरतही नाही. असं जर कोणी म्हणेल ना तर ते फार चांगलं आहे, कारण मग आमचं आयुष्य आणखी वाढेल. पुष्कळ वाढेल. ते वाढू न वाढू आम्ही त्याला सांगितलेलं आहे, तुला घ्यायचं न्यायचं असेल तेव्हा घेऊन जा, पण तोही घेऊन नाही जात. कारण त्याचं नामस्मरण करायला कोणतरी पाहिजे ना. मग
आता कोणी सगळे आजकाल नामस्मरण मिळतात ते तासभरात सांगून देतात तिकडे तिकडे आणि एवढ्या पैशाच्या झोळ्या घेतात आणि निघून जातात, बाकी काही नाही. तेव्हा आणि आम्ही भगवंताच्या नावाला धरून बसलेला असतो. तेव्हा सुखदेवजी महाराजांनी सांगितलं की तू चिंता करू नकोस. मी अशी किती ग्वाही दिलेली आहे त्यांनी. मी तुझ्याजवळनं काही घ्यायला आलो नाही, माझ्याजवळ जे काही आहे ते मी तुला द्यायला आलो आहे. 7 दिवसात मी तुझ्या समोर श्रीकृष्णाला उभा करून देईल. केवढी ग्वाही दिली त्यांनी. जर भागवत हे सांगताय मग आपल्या समोर उभा कसा राहणार नाही तो. आपण विश्वास ठेवा, आपल्याला दिसेल. आणि आपल्यापेक्षा जास्त तो आपल्याला भेटायला व्याकुळ झालेला आहे. आपण लक्षात ठेवा, आपण याचा विचार करा. काही सोडायला नको, मुलं बाळ सोडू नका, धन कमावणं सोडू नका. धन आपण शास्त्राने सांगितलं ना तेवढं धन कोणी कमावू शकत नाही. टाटा बिर्ला देखील नाही. किती धन कमावायला सांगितलं हे आज नाही माहिती. हे 4थ्या स्कंदाच्या सुरुवातीला येईल ना. हो, त्याला मास्तर आता मला मास्तरला 30-32 वर्ष झाले. सगळ्या चाव्या तिथून फिरवतो म्हाताऱ्याच्या. तर ते बसले बसले. हे सगळी कंपनी पुष्कळ जुनी आहे, त्यामुळे आम्हाला भ्यावं लागतं. हे लेखाचे तरुण नाही म्हातारे एखाद्या एकांतात पकडलं म्हाताऱ्याला बघ आता भरपूर करतं जास्ती, त्यामुळे थोडं घाबरावं लागतं असतो. तेव्हा सांगितलं की राजा 7 दिवस त्याच वेळेला स्वर्गाचे देवता अमृताचा कलश घेऊन आले आणि त्यांनी सुखदेवजी महाराजांना सांगितलं की आम्ही हे स्वर्गाचं अमृत आणलेलं आहे, हे तुम्ही राजाला द्या आणि याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला कथामृत द्या. सुखदेवजी महाराजांनी विचारलं की राजा स्वर्गाचं अमृत घेऊन तुला कथामृत पाहिजे यांना देऊ. राजांनी सांगितलं महाराज दोन्ही मधलं अंतर मला माहिती नाही, मी काय सांगू. सांगितलं स्वर्गाचं अमृत प्यायल्यानंतर तू स्वर्गात जाशील आणि तिथे पुण्याचा संचय जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं राहशील आणि नंतर तुला तिथून परत यावं लागेल. बरं, परत यावं लागेल म्हणजे रुपया नारळून पाठवतील का? नाही, ढकलून देतील. असं कोणी सांगितलं? असं तुमचा श्रीकृष्ण सांगतोय, वाकडी टांगवाला तो सांगतोय. आणि तर त्यांनी काय सांगितलं बघा, चला गीतेमध्ये तेतम भुक्त्वा स्वर्ग लोके विशाले क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. पुण्य क्षीण झालं की मृत्यू लोकामध्ये विशंतीचा अर्थ ढकलून देतील. मग श्रीकृष्ण स्वतः सांगतात की जा स्वर्गात आणि तिथून लुटून द्या. म्हणजे पुण्य इथे करायचं, भोगायला तिथे जायचं आणि संपलं की पुन्हा लात मारून हाकलून देतील आणि पुन्हा इथे पुण्य करायचं आणि तिथे जायचं. कोणता शहाणपणा आहे आम्हाला. आणि स्वर्गात, कारण स्वर्गात अजून भागवताची कथा कधी होतच नाही. श्रीमद भागवती वार्ता सुरनापे दुर्लभा श्लोक सांगताना काल आम्ही आपल्याला आमची कथा तरी अजून स्वर्गात झालेली नाही आणि बोलव आलं तरी आम्ही स्वर्गात जाणार नाही, हे कोणी बरोबर येणार नाही आमच्या. तेव्हा तर स्वर्गात कथा झाली नाही आणि होणार नाही. तेव्हा तर तुला राजा सांगितलं मला, आणि हे जे कथामृत आपण ऐकताय आपलं पाप आपोआप कमी होते आणि पुण्य वाढतंय. राजांनी सांगितलं की पुण्य कमी करणारं हे अमृत मला नको. देवता आपला कलश घेऊन गेले आणि याच ठिकाणी प्रथम स्कंदाची समाप्ती होते. बोली वृंदावन बिहारी लाल की. प्रथम स्कंदाचे अध्याय 19 आहे. द्वितीय स्कंदाला सुरुवात होते. थोडस भगवंताचं गुणगान करूया. मेरे सर पर रख दो कान्हा, मेरे सर पर रख दो श्यामा, अपने दोनों हाथ मेरे सर पर रख दो कान्हा, अपने दोनों हाथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। कर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। हर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। कर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सर पर रख दो कान्हा, मेरे सर पर रख दो लाला, अपने ये दोनों हाथ। मेरे सर पर रख दो कान्हा, अपने ये दोनों हाथ। हर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। कर देना हो तो दीजिए
जन्म जन्म का साथ। सुलझ रहे हैं गम की धूप में प्यार की छैया कर दे सुलझ रहे हैं गम की धूप में प्यार की छैया कर दे तू। बिन पानी की नाव चले ना अब पतिवार बदले तू बिन पानी की नाव चले ना अब पतवार पकड़ ले तू। मेरा रास्ता रोशन कर दे मेरा रास्ता रोशन कर दे मेरा रास्ता रोशन कर दे छाई अंधियारी रात मेरा रास्ता रोशन कर दे छाई अंधियारी रात। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे इस जीवन में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया इस जीवन में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया। तुम ही हो राम कृष्ण हो बाबा हमने तुम पहचान लिया तुम्हें और राम कृष्ण हो बाबा हमने तुम्हें पहचान लिया। हम साथ रहे जन्मों तक हम साथ रहे जन्मों तक हम साथ रहे जन्मों तक बस बदले इतनी बात हम साथ रहे जन्मों तक बस रख लो इतनी बात। कर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सर पर रख दो लाला मेरे सर पर रख दो काला अपने ये दोनों हाथ मेरे सर पर रख दो कान्हा अपने ये दोनों हाथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो। ऐसा हमने क्या मांगा जो देने में हिचकाते हो ऐसा हमने क्या मांगा जो देने में हिचकाते हो। जय जैसा रखे बनवारी जय जैसा रखे बनवारी बस होती रहे मुलाकात जय जैसा रखे बनवारी बस होती रहे मुलाकात। कर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सर पर रख दो लाला मेरे सर पर रख दो श्यामा अपने दोनों हाथ मेरे सर पर रख दो कान्हा अपने दोनों हाथ। कर देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। बोल श्री वृंदावन बिहारी लाल की जय। द्वितीय स्कंदाला सुरुवात होते आहे. द्वितीय स्कंद लहानसा आहे. यामध्ये केवळ 10 अध्याय आहेत आणि अध्याय देखील अगदी लहान लहान आहेत. यात पहिल्या 3 अध्यायामध्ये सगळं भागवताचं रहस्य सांगून दिलेलं आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की बाकीचं भागवत सांगायचं कशाला. प्रकृती आपली त्रिगुणात्मक आहे, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. तेव्हा राजाचं मन पुन्हा रजोगुणाकडे जाऊ नये म्हणून 12व्या स्कंधाच्या 5व्या अध्यायाचे 10 श्लोक हा शुकदेवजी महाराजांचा शेवटचा उपदेश आहे. तेव्हा तिथे सांगत बसले. त्यांनी सांगितलं, राजा तुला 7 दिवसाचा अवधी मिळाला, चिंता करू नको. अगोदर
भगवंताचं स्वरूप कसं आहे सांगितलं, ध्यानाबद्दल सांगितलं. ध्यान आणि सुखदेवजी महाराज पायापासून ध्यान सांगतात. भगवंताच्या एका अंगाचं चिंतन करणं याला म्हणतात ध्यान, सर्वांगाचं चिंतन करणं याला म्हणतात ध्यान, धारणा. ध्यान करता करता धारणा सिद्ध होते. आणि सांगितलं की राजा आणि तो भगवंताचं स्वरूप कसं आहे, जे वेदामध्ये सांगितले तिथे अणोरणीयान महतो महियान. छोट्यात छोटी जेवढी भावना कराल तेवढा तो छोटा आहे. कारण काय, मुंगीमध्ये देखील तेवढाच आहे आणि हत्तीमध्ये देखील तेवढाच आहे, ब्रह्मदेवात देखील तेवढाच आहे. अणोरणीयान महतो महियान, मोठ्यात मोठा. आणि जेवढी भावना कराल. पुन्हा पुरुष सूक्ताच्या माध्यमाने ऋग्वेद सांगतो, सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्षा सहस्त्रपाद सबूम विश्वतो वृत्वा ततिष्ठ दशांगुलम इत्यादी. त्याचे हजारो हात आहेत, हजारो डोके आहेत, ततिष्ठ दशांगुलम. 10 बोट शिल्लक आहे असं लिहिलं. 10 बोट का लिहिलं? अष्टांगुल हे असं का लिहिलं? आपण सर्वव्यापी असून आपण नमस्कार किती बोटांनी करतो? 10 बोटांनी. ततिष्ठ दशांगुल. जिथे आपण नमस्कार करू तिथे तो आहे. पुन्हा एक वेद सूत्र आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. आकाशापासून समुद्रापर्यंत जिथे जिथे आपण नमस्कार कराल तो प्रत्येक नमस्कार एका श्रीकृष्णाला मिळतो. आपण जो नमस्कार कराल तो परमेश्वराला मिळतो. कारण आपण नमस्कार परमेश्वरालाच करता. कसं करता आपण सांगितलं. बोलणारा कोण आहे? बोलणारा राधेराधे महाराज तर शरीर नाही बोलत, यात बोलणारा दुसरा आहे कोणीतरी, आहे की नाही? जर तो बोलणारा निघून गेला तर शरीर काही बोलू शकेल काय? कालच नाही बोलू शकणार. आज इथे येऊन हार घालता आणि नमस्कार करता, तो निघून गेला म्हणजे मग कोणी जायला लागलं दुरून जा तिथे, मग विटाळा होईल. कारण काय, इथून तो निघून गेला म्हणजे आपल्या शरीराला विटाळा होतो. मग म्हणजे आपण नमस्कार कोणाला करतो? परमेश्वराला करतो. आणि तेव्हा तर राजा आणि ध्यान धारणेबद्दल लहानसा श्लोक आहे सांगितलं. नंतर ज्याप्रमाणे आणि प्रथम स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जी अवतारांची नावं सांगितली ती पुन्हा आज सांगितली. याला काय म्हणतात? याला म्हणतात पुनरुक्ती. भागवतामध्ये पुनरुक्ती हे भगवत प्राप्तीचं साधन आहे पुन्हा. आणि साहित्यामध्ये पुनरुक्ती हा दोष आहे. लहानसा स्कंद आहे हा. आणि 5, 6, 7 या अध्यायामध्ये हे सांगितलेलं, 8व्या अध्यायामध्ये पुन्हा सांगितलं. आणि नंतर मायेबद्दल सांगितलेलं आहे. मायेच्या 2 शक्ती आहेत, एक आहे आवरण शक्ती आणि एक आहे विक्षेप शक्ती. मायेची आवरण शक्ती परमेश्वराला झाकून ठेवते. आपल्या सगळ्यांजवळ परमेश्वर आहे, पण मायेच्या आवरण शक्तीने झाकून ठेवलेलं आहे. परमेश्वर आहे म्हणून आपण ऐकता, परमेश्वर आहे म्हणून आम्ही बोलतोय, त्याला म्हणतात आवरण शक्ती. आणि एक विक्षेप शक्ती म्हणजे भगवंताच्या अधिष्ठानामध्ये जगाचा भास आम्हाला भास होत आहे. ही आहे, हे आहे, ते आहे. का बरं भास? तो इथे आहे म्हणून. गीतेमध्ये श्रीकृष्ण काय सांगतात? मयाध्यक्षण प्रकृती सुयते सचराचरम हे तू नानेन कौंते जगदी परिवर्तते. माझ्या अध्यक्षतेमध्ये प्रकृती काम करते, देव काही करत नाही. देव केवळ साक्षी म्हणून आहे. आणि दुर्योधनाच्या आणि हृदयामध्ये देव नव्हता, होता. कंसाच्या नव्हता, होता. धृतराष्ट्राच्या नव्हता, होता. देव काही करत नाही. दिवा काही काम करतो काय? काही काम नाही करत. दिवा साक्षी आहे. दिव्यामध्ये आपण चांगलं काम करा. दिवा म्हणेल काय? थँक्यू, धन्यवाद नाही म्हणणार. दिवा नोट करेल चांगलं काम केलं, वाईट काम कराल दिवा म्हणेल काय? हे करतो नाही दिवा. तेव्हा आणि नंतर आपण कर्म आपण केलं त्याचं फळ दुसरं दे. देव काय नाही. देवाने स्पष्ट सांगून दिलेलं गीतेमध्ये, ना दत्ते कश्चित पापम न चैवम सुकृतम विभू. मी कोणाला पाप देत नाही, मी कोणाला पुण्य देत नाही. आणि मग आपल्याला फळ कसं मिळते? गोस्वामीजीने याचं उत्तर दिलं, कर्म प्रधान विश्व करी राखा जो जस करैसो तस फल चाखा. कर्म करण्याचा अधिकार दिला. जो ज्याप्रमाणे कर्म करेल त्याप्रमाणे त्याला फळ मिळेल. तेव्हा मायेच्या 2 शक्ती सांगितल्या, मा आणि या. वेदांताचा अभ्यास असेल त्याला माहिती आहे मा शब्द निषेधात्मक आहे आणि या हकारात्मक आहे. निषेध म्हणजे नाही आणि हकार म्हणजे आहे. नाही आणि याला काय अर्थ आहे? नसून देखील आहे
असा जो भास होतो ती माया. कळलं आपल्याला, आपण हो म्हणा, पण कळलं नाही. नसून देखील आहे असा भास होतो ती माया. अजून नाही कळलं, आता कळेल आपल्याला. एक पती पत्नी आहेत, एका खोलीमध्ये राहतात, छोटीशी खोली आहे. त्या खोलीमध्ये आणि एका पेटीमध्ये पतीचे 50,000 रुपये आहेत, ती त्याची पुंजी. त्यांनी स्वप्न बघितलं की मी राजा झालो, मला मोठा राजमहाल मिळाला. हो मिळाला, बऱ्याचशा राण्या मिळाल्या. सगळ्या राण्या राजमहालात माझ्या आजूबाजूला झोपलेल्या आहेत. हवा आहेत, खूप धन मिळालं. धनाची भांडाराच्या भांडार भरलेली आहेत आणि मोठमोठ्या तिजोऱ्या. मी झोपतो तिथे कितीतरी ओळींनी लागलेल्या आहेत.